तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आहे तो लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार, सरकारने घेतला आहे मोठा निर्णय. तर मित्रांनो, काय आहे ही बातमी, चला तर जाणून घेऊयात. तर रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. याचबरोबर पात्र महिलांच्या खात्यात लवकरच डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुती सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवला आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. निधी वर्ग झाल्यामुळे आता पुढील 24 ते 48 तासात म्हणजेच कोणत्याही क्षणी पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात राज्यातील महिलांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर निधी हस्तांतरणाचा शासन निर्णय निघाल्यामुळे बँक व्यवहारांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या 24 तासात महिलांच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात होईल. रक्षाबंधनाच्या तोंडावर मिळालेल्या या आर्थिक दिलाशामुळे राज्यातील लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे तरतूद महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी निधी वळवल्यामुळे आता पुढील 2 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याचबरोबर राज्यातील सुमारे 1,65,00,000 पात्र महिलांच्या खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता खात्रीशीरपणे जमा होणार आहे. मात्र दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा निकषात न बसल्यामुळे जवळपास 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून या योजनेच्या निधीसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाच्या तरतुदींवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी या दोन्ही विभागांचा हजारो कोटींचा निधी या योजनेकडे वर्ग करण्यात आला आहे. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2026 जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये, याचबरोबर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 यासाठी जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी प्रत्येकी 410.30 कोटी, याबरोबर जून 2025, एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये. वारंवार निधी वगळल्यामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर अर्थसंकल्पीय बजेटवर याचा थेट परिणाम जाणवू लागल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटा आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.